माजी मंत्री सन्माननीय लक्ष्मणराव ढोबळे सर। महाराष्ट्राचे लाडके नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेब, सोलापूर जिल्ह्याचे आदराचं स्थान असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके नेते विजयसिंह मोहिते पाटील साहेब, या निमित्तानं उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, महिला वर्ग, शेतकरी वर्ग, कामगार वर्ग, सर्वच मान्यवर, बंधूंनो, भगिनीनो, माय बहिणीनो, आज आपण लाडक्या उमेदवाराला बटन दाबून मतदान करावं हे आवाहन करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। अशा वेळी भरलेल्या शिवारात, पानाफुलाच्या रानात आपल्या शेतकऱ्यांचा मेळावा, सगळे हाडाचे कष्टकरी शेतकरी आज एकत्रित आलेले आहेत। अशा वेळेला सर्वच मान्यवरांनी आपली भूमिका मांडली, घाटणेकरांनी आपली भूमिका मांडली, अनेक अभ्यासू वक्त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका मांडली। माझं वय आता 70 पेक्षा अधिक आहे। कॉलेजात शिकत असताना आम्ही बबनरावना पाहिलेलं होतं। सभापती म्हणून जीप मध्ये महिंद्राच्या बसून जात असताना विनायक पाटलांना बघितलं होतं। त्या काळात माड्याची निवडणूक लढवली होती। आशीर्वादानं सगळीकडे तालुक्यात मागं पडलो होतो, पण चाणाक्ष माडेकरांनी मला त्या काळात 3000चं मतदान अधिक पद्धतीने देण्याचा बहुमान माझा केला होता। असे अनेक उपकार असताना आम्ही बबनरावांना पाहिलेला आहे। बिचारा कष्टाळू आहे। राजदूत गाडी त्यांच्याकडे असायची, देशाचं नुकसान होऊ नये म्हणून रॉकेलच्या तेलावर गाडी चालवायचा, असा हा कष्टाळू माणूस होता। आंतरराष्ट्रीय कीर्तीचा जागतिक चोर म्हणून शेजारी ओळखत होते, पण पक्षात मात्र त्यांना मोठी ताकद होती। कुणीकडनंही टाकलं तर मांजराच्या पिलाचं प्रशिक्षण घेतलेला बबनराव 4 पायावरच उभा राहायचा। त्याला ते जमून जायचं, सतत या पद्धतीचं राजकारण करायचा। मोठं आव्हान देतोय, मोठ्या नेत्याला विरोध करतोय म्हणून त्याला त्या काळात त्रास झाला। मित्रांनो, पाया पडून कळकळीची विनंती करतो, अभिजित आबांना आपण सगळ्यांनी त्यांच्या नावासमोर बटन दाबून मतदान करावं ही अपेक्षा आपल्या समोर व्यक्त करण्यासाठी उभा राहिलोय। आदरणीय गणपतरावजी देशमुख 11 वेळा महाराष्ट्राचं राजकारण यशस्वी केलं। याच नेतृत्वानं 11 वेळा राजकारण करताना या सगळ्या पंचवार्षिक निवडणुका जिंकल्या, परंतु महाराष्ट्राच्या सभागृहात बोलताना दांडेकर, देऊस्कर आणि देशमुख यांच्या कमिटीनं सांगितलेलं शेतकऱ्याच्या हिताचं राजकारण मान्य करा हे सांगत राहिले। 55 वर्ष गणपतरावनी हे सांगितलं, परंतु आपल्या लाडक्या आमदारांनी 6 वेळा निवडून गेल्यानंतर देखील
बबनरावनी या पद्धतीचं राजकारण केलं नाही. तुम्ही सगळ्यांनी तळहातातल्या फोडासारखं त्यांना जतन केलं. सरीचा उभा राहिलेला ऊस जावा म्हणून तुम्ही त्याला ताकद दिली. त्याला आपण चिंचेचं पान समजून निवडून दिलं, पण तपासल्यानंतर लक्षात आलं की हे चिलाराचं पान निघालं. यानं कधी चांगलं काम केलं नाही. 6 निवडणुका केल्या, प्रत्येक निवडणुकीला एक कारखाना वाढवला. 6 कारखाने केले, कधीच त्यांना ते जमलं नाही. पण मनोहर जोशीच्या काळात आंधळ्याला गबाळ गवसलं. सत्ताच अपक्षाच्या राजकारणात गुंतून गेली आणि हे म्हणल तेच खरं अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्रात मांडली गेली. आणि मग बबनराव म्हणायला लागले, देवा शपथ 3 तमाशात काम केलं पण कुणाचं फट म्हणून घेतलं नाही. बबनराव हा भिजलेल्या हरभऱ्यासारखा वागत होता. त्याच्या कधी दुष्काळाचा परिणाम त्याच्यावर झाला नाही. आणि अशा परिस्थितीत वाटेल ती पाप केली. सुशिक्षित बेकारानं दिलेला कागद जमा करून ठेवला. शेतकऱ्याला कर्ज देतो असं सांगून मधाचं बोट दाखवून त्याची कागद जमा केली. त्यानं जपलेली काळी आई त्यांनी तशाच पद्धतीने 7 बारे गोळा केले आणि त्यांच्या खानदानी बापाच्या उतानखाट चिरंजीवानं हे सगळे कागद एकत्र करून त्या ठिकाणी कर्जाचा डोंगर उभा केला. आणि तरी हा नेता म्हणतोय 3 तमाशात काम केलं पण कुणाचं फट म्हणून घेतलं. या पद्धतीचं पाप करणाऱ्या माणसाला परमेश्वरानं आता कार्यालय खाली आणलेलं आहे. जर बंद पडलेला विठ्ठल सारखा कारखाना सुरू करतोय, चोराखळी सारखा कारखाना सुरू करतोय, सांगोल्यासारखा कारखाना सुरू करतोय, सलाईनवर असलेला पेशंट दुरुस्त करणारा डॉक्टर देगाव नावाच्या खेड्यात जन्माला आलाय आणि तो लोकांना बरं करतोय, हा विचार महाराष्ट्रानं ऐकला. ही महाराष्ट्राची ताकद आहे. बबनराव, गरिबाचं नाव तुम्ही घेत राहिलात, खेड्यातलं नाव तुम्ही सांगत राहिलात, पण घोळाची भाजी तुम्ही कधी खाल्ली नाही. जर वेळ आली, संधी मिळाली आणि तरुण पोरं जिल्हा परिषदेत राजकारणात आली तर तुमच्यासारख्या माणसाला घोळून घोळाची भाजी तुमच्या तोंडात कशी घालायची ते आता ठरवलेलं आहे. तुम्ही वाटेल ते केलं तरी होत नाही. तुम्ही वाटेल ते करून आता नादाला लावलं तरी चालत नाही. एकानं वावडीचा पाय हातात घ्यायचा, त्याला संजय मामा म्हणतात, आणि दुसऱ्या बबनदादानं वावडीचा पाय हातात घ्यायचा, त्याला बबनदादा म्हणतात. आणि तिथंच जवळ असलेला एक पाय शिल्लक राहतोय म्हणून वामनरावच्या हातात देतात. एक सज्जन माणूस, त्याला बाद केला. या सगळ्या परिस्थितीमध्ये जवळ आल्यावर पैसे मोजायला अडचण होईल म्हणून घाटणे पाटलाला दूर ठेवला. या सगळ्या परिस्थितीत या 3 दांडक्यानं त्यांनी करड्याची रास केलेली आहे. मानजवळ चावलेलं कूस बाजूला ठेवलेलं आहे आणि वाटेल तशा पद्धतीनं गरिबांच्या रक्तावर रंगपंचमी साजरी करणारा हरामखोराचा बादशाह बबन शिंदे याला बाजूला करा. माझं घर केरसुनीचं असल्यामुळं मी साध्या भाषेत बोलतो, सांभाळून. मी जरी बबनराव इथं नसले तर ते माझे मित्र आहेत. केरसुनीचा काटा चुकून मोठ्या ढुंगणाला टोचलाच तर सांभाळून घे, सांभाळून.
मुख्या जनावराला वैरण नाही म्हणून डोळ्यात पाणी आणून शेतकरी आपलं दुःख समजावून घेण्याचा प्रयत्न करताय. किलारीच्या भूकंपात काकाला लेकरू घेऊन थांबलेली आई आशाभूतपणानं शरदचंद्रजी पवार साहेबांच्याकडे पाहत होती आणि हाच या किलारीचा आजोबा आहे, आम्हाला सांभाळायला असं लोकांना सांगत होते. पहिल्यांदा अर्ध्या तासात कलेक्टर पोचला नाही. शारदेचा मुलगा शरद पवार किलारीच्या मैदानावर पोचला. भूकंप झाला अर्ध्या तासाच्या आत. आपल्या हेलिकॉप्टर मध्ये हातावर तव्यातली मोकळी डाळ खात तिथं आपला नेता पोचला आणि सगळी सोय सगळी व्यवस्था ठिकाणी केली. असं काम करणारा हा महाराष्ट्राचा लाडका नेता असताना या नेत्याला बेइज्जत करण्याचं कारस्थान कुणी केलं? जर काळी कोंबडी चोरून नेऊन जर तू बैठक करत असेल तर सदू आमच्याकडे आम्ही निवडणुकीसाठी फिरतोय, परंतु रस्त्यावर जाताना भाद्रपदातली कुत्री आम्हाला भेटतायत. त्याच्या नादाने तू बिघडला असेल किंवा तुझा जन्म तरी भाद्रपदातला असेल, त्यामुळे तू या पद्धतीने वागतोयस. यासाठी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. अनेक प्रवाह आहेत, अनेक पद्धती आहेत. अशा परिस्थितीत स्वामीनिष्ठेचं राजकारण करीत अत्यंत सावधपणानं या सगळ्याला तोंड देत महाराष्ट्राचा सात्विक नेता, शेतकरी दिंडीत सामील होऊन शेतकऱ्यांची प्रश्न मांडणारा राजाराम बापूचा सुपुत्र यांच्या हातात आता सूत्र आलेली आहेत. एक उत्तम असं काम करणारा नेता आपल्या समोर आलेला आहे आणि स्वामीनिष्ठेचं राजकारण करताना पवार साहेबांना सगळ्या पद्धतीची साथ देण्याचं काम आमच्या नेतृत्वानं केलेलं आहे. आमच्या जयंतराव पाटील साहेबांनी केलेला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 6 फूट उंचीचा तरुण पोरगा उभा राहिला आणि या सगळ्याला तोंड देत राहिला तर इंग्रजीतून, हिंदीतून, मराठीतून कुणाला कोणतं औषध पाहिजे ते देत सगळ्याची तोंड बंद करणारा एकमेव महाराष्ट्राच्या काँग्रेसचा, आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता उभा राहिला की यांची तोंड बंद व्हायची. एवढं चातुर्य या नेतृत्वाकडे आहे. आपण सगळेजण मिळून साथ देऊया. नियोजन असलेला नेता आपण सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राच्या राजकारणात एकरूप होऊया. सर्वच माणसांना संधी देणारं राजकारण या निमित्तानं आपण करूया. अशा परिस्थितीत मोहनराव पाटलांच्या सावलीत देगावच्या मातीत तयार झालेलं पोरग जर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असेल तर आपण सगळ्यांनी त्यांना साथ दिली पाहिजे अशी माझी अपेक्षा. या परिस्थितीत वय झालेल्या अभिनेत्रीनं सारखीच जर अदाकारी करायची सुट तर मधून पाणी प्यावं लागतं. मित्रांनो, गौतमी पाटलाच्या गर्दीचा सभासद होण्यापेक्षा रायगडाच्या पायथ्याशी मावळ्यांनी सांडलेल्या रक्ताच्या अभिषेकाचा साक्षीदार होऊया आणि शरद पवारांची लढाई आपण यशस्वी करूया. लाख गेले तरी लक्षावधी मिळतील, पण लाखाचा पोशिंदार आपण जगवला पाहिजे, आपण सांभाळला पाहिजे आणि या नेतृत्वाला साथ दिली पाहिजे. मी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. पाया पडून आपल्या सगळ्यांना या निमित्तानं सांगू इच्छितो, ऊसाचं कांड गाळलं, लांबून आणलं, हेराफेरी केली, कुणाचा तरी हात ओला केला, साखर संकुलाला दाबलं,
आणि काम झालं आणि चंगळ झाली, असं राजकारण खूप दिवस टिकत नाही. तुझ्या अंगावरची बबन साल सोडल्याशिवाय हे राजकारण थांबत नाही. याचं कारण मी आपल्याला सांगतो. आज आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या ऊसाला नीट भाव मिळाला पाहिजे असं नुसतं आपण बोलत राहिलो. मोहनरावाचा पुतण्या नुसता बोलत राहिला नाही. देगाव सारख्या गावाचं नाव सांगत ऊसाला 3500 रुपयाचा भाव द्यावा लागतोय. ही भूमिका अभिजित पाटलांनी व्यक्त केली नाही, कृतीत आणलेली आहे. औदुंबर पाटलांची हिंमत बांधून नवं राजकारण राज्याच्या समोर ठेवलेलं आहे. हा त्याचा आदर्श आहे. ही त्याची नीती तत्व आहेत. देतो म्हणलाय आणि आणतो म्हणलाय. देणं ना घेणं आणि कंदील लावून येणं ही नीती त्यांनी कधी पाळली नाही. हे राजकारण त्यांनी आयुष्यात कधी केलं नाही. यासाठी मी आपल्याला विनंती करतो, काळ्या कोंबडीच्या चोरानं कशी बोंब मारायची आहे तशी मारू द्या. त्याला काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या. पण आपल्या गावाकडे जर आला तर घाटणे पाटील त्याला काही करायची गरज नाही. एक 4-5 इंचू गोळा करून मानाच्या बाजूला मागच्या अंगीत जर सोडले तर त्याची वाढलेली दाढी कशी कमी करायची ते इंचू बरोबर ठरवतील. कबीरांनी सांगून ठेवलंय याच्याबद्दल. या कोंबडी चोराबद्दल कबीर काय म्हणतायत? गले में कफनी, सिर पर टोपी, कहता है मैं सिद्धा, सिद्धन की तो बात न जाने बालपनों का गद्दा. त्यावेळेला म्हणून ठेवलंय, कहत कबीरा सुनबय साधू, ये पद है निर्वाणी, ये पद की कोई करेगा निंदा, उसको नरक निशानी. बाळा, यापेक्षा अधिक बोलून लोकांचा वेळ घेऊ इच्छित नाही. पण सदा लाजेलाही लाज वाटावी, नरकानंही आपल्या नाकाला पदर लावावा. इतकं पाप तू याच्यामध्ये केलेलं आहे, तुला देव देखील माफ करणार नाही. म्हणून मित्रांनो, एका मताच्या शिक्क्यात आपण त्याला सांगूया. काय? बाईच्या, ज्या माणसाला बाई मधली आई कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्या माणसाला बाई मधली बहीण कळली, ज्या माणसाला बाई मधली बहीण कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला बाई मधली प्रेयसी कळली, ज्याला बाई मधली पत्नी कळली तो सीतेचा राम झाला. ज्याला बाई मधली प्रेयसी कळली तो बाई मधल्या श्याम कळला. त्याच पद्धतीनं देशाचं राजकारण करताना आपण सगळेजण माऊलीला पूज्य मानून, आईला सार्थक मानून, देवता मानून महाराष्ट्राच्या राजकारणात काळ्या आईला पूज्य मानून आपण सगळेजण काम करूया. अशा प्रकारची विनंती या निमित्तानं मी आपल्याला करतो. मित्रांनो, जवळजवळ 3 तास झाला आपण या ठिकाणी बसलात. भाजलेला आगटीतला हुरडा समोर येतोय या नादानं बसला असता तर कळा मोडल्या असत्या, सहन केल्या असत्या. पण केवळ आपल्या नेतृत्वाचे 4 शब्द ऐकावेत. पवार साहेबांनी सुरू केलेला हा नवीन यज्ञ नीट मांडावा या हेतून तुम्ही सगळेजण आलात. अशा वेळेला वारस आम्ही गांधी नेहरूंचे, राज्य करू विचारांचे, नको राज्य लाचारांचे, पायी आम्ही महाराष्ट्राचे हा सांगायला सांगलीच्या गणपतीचा निरोप घेऊन जयंतराव आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. आपण सगळेजण त्यांना आयुष्य मागूया. त्यांना जिद्दीची, चांगुलपणाची ही सगळी भूमिका नीटपणानं समजावून सांगूया अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. मित्रांनो, शेजारचं जरी माऊली काकला बाळ घेऊन गावात आली
सासरवाशीन असेल, लेक असेल, गावात आले की गाव सगळं तिचं स्वागत करतं. मला सांगा, माड्यासारख्या दुष्काळी भागात आलेली, वडाच्या झाडाला फेरा घालून येशीतून आत आलेली लेक, तिथल्या पांडुरंगाचं दर्शन घेऊन आत आलेली लेक, ज्योती कुलकर्णी म्हणून घामावर डबडबलेल्या खांबा त्या कपाळावरचे घाम पुसत आली. तिनं आपला बाप कुणाला विचारायचा, जरा नीटपणानं आपण सगळ्यांनी काळजी घ्या. नीटपणानं या सगळ्या गोष्टीचं भान ठेवा. कोणत्या माणसानं, कोणत्या दरोडेखोरानं या माऊलीच्या कपाळावरचं कुंकू उद्ध्वस्त केलं, त्याचा जाब पोलिंग बूथ मध्ये गेल्यावर मताच्या शिक्क्यानं ह्याला नेस्तनाबूत करा, अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आपण सगळेजण या ठिकाणी जमलात, माझं शांतपणानं आपण ऐकून घेतलं. फक्त 2 घोषणा द्यायची आहेत. आम्ही आली रे आली म्हणतो, तुम्ही तुतारी आली म्हणा, एवढंच मला आपल्याला या निमित्तानं सांगायचं आहे. आली रे आली, तुतारी आली, आली रे आली, गल्लीतून आली, तिकडून आली, बोळातून आली, खेड्यातून आली, वेशीतून आली, वावरातून आली, ऊसातून आली, द्राक्षातून आली, बोळातून आली, ट्रक मधून आली, रिक्षातून आली, तुतारी आली, चौकातून आली, तुतारी आली, सगळीकडून आली, तुतारी आली. बाबानो, तुतारी येऊ द्या, तुतारी विजयी होऊ द्या. अभिजित पाटलांच्या हातानच हा राक्षस गाडायचं उद्घाटन 24 तारखेला ठेवूया, अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त देतो. मला माहित नाही इतिहास वगैरे, पण मांगाच्या माणसाला फाशी द्यायला लावतात हे मी ऐकलं होतं. जर माणूस मिळाला नाही तर मला हाक मारा,